रडत बसू नका मुलांनो, मुलीनो, पुढे या, थोडं पुढे या, त्यांना येऊ दे सावलीत. सावलीत या, सावलीत या, पुढे या मुलीनो, पुढे या, सावलीत बसा. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक वर्ग आणि छात्र मेळाव्या निमित्ताने जमलेले आपण सर्व विद्यार्थी, तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होतोय. तुम्ही सगळे 9वी 10वी 9वीतली 11वीतली मुलं आहात आणि याला आजच्या भाषेत काय म्हणतात माहितीये का तुम्हाला? याला जनरेशन अल्फा म्हणतात. जनरेशन अल्फा म्हणजे काय? 2010 ते 2024 या काळात जन्मलेली मुलं, त्यातली तुम्ही आहात. आम्ही मागच्या जनरेशनचे आहोत. त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे, माझी मानसिकता काय आहे, याच्यात थोडा फरक आहे. तो मी सांधा जुळवून घेणार आहे. आज बरेच दिवसांनी मला 100-150 लोकांसमोर बोलायला मिळतंय. म्हणजे मी रत्नागिरीला गेलो होतो, तिथे 700 लोक होते आणि सगळे शांतपणे टाळ्या वाजवत होते मधून मधून. मुद्दा मी तुमच्याशी बोलतोय, जनरेशन जी आहे, जनरेशन अल्फा, हे सगळे तुम्ही किशोरावस्थेतले आहात. किशोरावस्था म्हणजे काय की तुम्हाला इंग्रजी कळते ना, 15, 13, तसं 12 नंतर 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ही 7 वर्ष तुमच्या आयुष्यातली मुलामुलींच्या फार महत्वाची आहे. तुमच्या मनामध्ये एक वादळ आहे. काय वादळ आहे? तुमच्या डोक्यातलं वादळ मला आता भेडसावत नाही. माझं वादळ इथे बसलेले आहे. वादळ म्हणजे काय आहे? तुमच्या डोक्यात खूप विचार आहे. तुमच्या अंकिताशी मगाशी बोललो, त्या मुलींशी मी तेवढं बोललो. तुमचे प्रश्न तुम्ही सांगत नाही. तुम्ही सगळं असं मनात दाबून ठेवता. खिशात रुमाल भरता ना चुरगळून, तसा तुमच्या डोक्यात अनेक विचार आहेत, पण ते तुम्ही चुरगळून ठेवता मनामध्ये. मग रात्री स्वप्नात दिसतो राजकुमार येतो, बाजीगर मधला कोण तो येतो ना घोड्यावर, काळा काय ते लावून, बाजीगर तुम्हाला आठवतो का? हा, काय हसते ती. हा, कोणती नटी होती? कोण नटी होती ती? बाजीगर म्हणजे कोण होती ती? शाहरुख बरोबर कोण होती? मला माहिती नाही. सगळं माहिती आहे तुम्हाला, आता तुम्ही बोलत नाही. त्याला माहिती आहे. आता नीट ऐका मी काय सांगतोय. तुम्ही आता प्रौढत्वाकडे चाललेत आहात. लक्ष आहे का? तुमचं लक्ष आहे माझ्याकडे? तुमच्यासाठी बोलतोय. मागे मुलांनो, तुम्ही या मुलींच्या मागे बसलाय, तुम्ही मागे पडणार. त्याच्या मागे मुली एकूण बरं आहे. तुमच्या मनात अनेक संभ्रम आहेत. तुम्ही आता प्रौढत्वाकडे चाललाय. तुमचे आई वडील, शिक्षक सगळ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा खूप आहेत. तुमच्यातले बोलणारे कोण आहेत? जरा हात वर करा. मी तुम्हाला प्रश्न विचारणारे काही. वर्गात कोण उत्तर देतात तुमच्यापैकी? आईला कोण दुरुत्तर देतात? बस तुला काय बोलायचंय अशा म्हणणारे असतील ना मुली? किंवा तुम्ही मैत्री गप्पा मारता ना, मुलं गप्पा मारतात ना, तेव्हा काय म्हणता? बाबांचा जरा आटा दिला आहे. तुला टाईट आहे वाटतं, पोरांचा टाईट आहे. आता तुम्हाला शिक्षक काय म्हणतात सांगू का तुमच्यापाशी? की त्यांचा अभ्यासाकडे लक्ष नसतं. आई बाबा पण असंच म्हणत असतील. कुठेतरी अशी बघत असते, त्या बघत असतो. टीव्ही पेक्षा हल्ली कोण आलाय? छोटा दुनिया मेरी मुट्ठी में.
त्याच्याकडे जास्त लक्ष, भाषणाकडे कोण लक्ष देणार? बोर होतो, बोर. तुमच्या वयातल्या मुलांना काय होतं डॉक्टर? राग येतो आणि मूड जातो. मला पण खूप राग येतो, कधी ही झेलते, कधी मी झेलतो. राग आला तर काय करायचं? राग आवरायचा असेल तर काय करता तुम्ही? कोणतरी सांगा. आईचा राग येता की नाही? दात ओठ काय कटकट आहे. हे काय इतका वेळ तुम्ही घरात करतेस काय? जेवण नाही आलं झालं? सकाळची का ना काय करतेस काय इतका वेळ? आई काय करते? एक दिवस तुम्ही आईला सांगा तू शाळेत जा, मी घरचं बघते. कळेल मला आई काय करते? कळलं का? आई काय करते, बाई काय करते, आजी काय करते. तुमच्या मुलीनो तुम्हाला ऊन लागतंय, नीट ऐका मी काय म्हणतोय वाक्य. हे ऊन तुम्हाला सहन होईल, तुमच्या ऐका, नीट ऐका मुलीनो. तुमच्या जीवनात खूप ऊन आहे पुढे. तुमचं छान लग्न होणार आहे, नवरोबा आहे, मुलं होणार आहे, सासू आहे. सासू म्हणजे काय? सारख्या सूचना, सारख्या सूचना. आणि सून म्हणजे काय? सूचना नको, सूचना नको. बघा पावसात तुम्हाला सासू आणि नवरा मुठीत पकडता आला पाहिजे. कळलं का मी काय म्हणतोय? तुमच्या जीवनात पुढे ऊन खूप आहे. मी रिटायर झाल्यावर मला जुनी मुली भेटल्या बीएच्या. त्या म्हटलं ग उन्हात का उभ्या? नाही सर मजा वाटते तुमच्याशी गप्पा मारताना. तुमच्या जीवनात खूप ऊन आहे पुढे. तेव्हा त्यांना सांगितलं होतं, 16 वर्ष झाली त्या. आज मला पुन्हा ते वाक्य आठवलं. का आठवतंय का? की मुलींच्या जीवनात काय आहे बघा. मासिक पाळीपासून नीट ऐका, मुलांना यातलं काही कळत नाहीये. कळत असेल तर हात वर करा. मासिक पाळीपासून गर्भावस्थेपासून मूल होईपर्यंत स्त्रीच्या जीवनात अनेक टप्पे आहेत. मी काही डॉक्टर नाही, मी मास्टर आहे. दिलीप पाटील माझे विद्यार्थी आहेत. आज माझं ते भाषण ऐकायला आले. अजून काय माझं भाषण ऐकायला येते. मला आश्चर्य वाटतं, इतकं बोर बोलतात ते कशाला ऐकायला येतेस तू? असं तिला वाटत नाही. तेवढ्यात मी पण येणार म्हणजे कशाला तू येते? ती पोरं बोर होतील, तू पण बोर होशील. रात्री जेवणात घोटाळा करशील, आमची बीड जास्त घालशील, त्याच्या भातावर तिखट घालशील. डोळ्यात नाही आमची. पण ती नाही करत तसं. मुद्दाम सांगतोय, दिलीप पाटील आता लवकरच रिटायर होतील. 60ला आला तो तरी माझं भाषण ऐकायला तुम्हाला आश्चर्य वाटतं. काका ठाकूर माझे विद्यार्थी मला भेटले. सर मी इकडे अध्यक्ष एवढं काय सांगतोस का? बुधारू तू. मला खूप आनंद वाटला. तुमच्या शाळेत मी खूप वर्षांनी भाषण द्यायला आलोय. त्याच्या आधी मी 2-3दा आलोय. आता तुम्हाला इंटरनेट आहे का माहिती? इंटरनेट, युट्यूब माहितीये का मुलांना? ऐका, युट्यूब वर काय असतं डॉक्टर? बऱ्याच साईट्स आहेत, शेकडो साईट्स आहेत. मला काय मला जमत नाही. मला ते वाचायचं असतं, लिहायचं असतं. दर आठवड्याला पुढे माझ्या उभा असतो. काय लेखित आहे लवकर पाठवा. आता ऐका मी काय सांगतोय, आकडा ऐका. इंटरनेटवर शेकडो साईट्स आहेत. फक्त त्याच्यात 4% पॉर्न साईट्स आहेत. पॉर्न साईट्स म्हणजे अश्लील साईट्स. किती टक्के आहेत? 4. 1, 2, 3, 4%. पण 90% लोक सगळ्या पॉर्न साईट्स बघतात. त्याच्यामध्ये लैंगिक शिक्षण नाही, फक्त उत्तेजना आहे, अज्ञान आहे. आणि ते बघून तुम्हाला वाटतं आला माझा बाजीगर आला. या मुलांना वाटतं आपण बाजीगर झालोय. काजोल आमची काजोल कुठे आहे असं वाटतं. पण या मुलांना मी एक प्रश्न विचारतो, गमतीचा प्रश्न विचारतोय. आता जी पॉप्युलर नटी आहे त्याची लग्न करायला कोण तयार आहे? हात वर करा. किंवा पॉप्युलर नट लग्न करायला कोण तयार आहे? कोणी तयार नाही. याचं कारण तुम्ही काय सांगणार? त्यांचं कॅरेक्टर कसं असतं? तुमचं कॅरेक्टर काय चांगलं आहे? राम किती, सीता किती, कोणाला माहित? कळलं का? राम कोण होता? एको बाडी, एको पत्नी वगैरे. आधी एकच आहे हो.
एक बाणी एक पत्नी होती ना. आता तुम्हाला काय सांगतोय ते पॉन साईज बघतात. आई विचारे करतेस काय तू अंकिता करतेस काय. अगं मी अभ्यास करते ऑनलाईन अभ्यासाला आहे ना. कालच्या विषयाची एखादी बातमी सांगा महत्वाची. सांगा कोणी कालच्या विषयाची मोठी बातमी सांगा. हेडलाईन सांगा. तुम्ही वाचत नाही. आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या ऐका. भारतातली निम्मी लोकसंख्या त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या तुमची आहे. तरुणांची आहे. तरुणांची आहे त्याच्यात तरुणी पण आहे. त्याच्यामुळे आमच्या काय तुम्ही पण आहात का. जवळजवळ 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. त्यापैकी निम्मीपेक्षा जास्त लोकसंख्या 70% म्हणजे 70 कोटीपेक्षा जास्त लोक तरुण आहेत. माझ्यासारखे थोडे आहेत. बुद्धे लोक कमी आहेत. आता काय आहे तुमच्या खूप अपेक्षा आहेत. काय अपेक्षा आहेत तुमच्या. मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. नोकरी मिळाली की छोकरी मिळाली पाहिजे. माझं घर झालं पाहिजे. गाडी पाहिजे. कार पाहिजे. सगळं पाहिजे तुम्हाला. पण ते मिळवणार कसं. खिशात काय जमणार नाही. जमणार केव्हा येईल जेव्हा तुमची लायकी असेल तेव्हा. मला आता एका मी खूप पुस्तकं वाचली त्यांनी सांगितलं ना. बुकर टी वॉशिंग्टन होता. माहितीये तुम्हाला बुकर टी वॉशिंग्टन. अरे कोणाला माहितीये का हात वर करा. काही कोणाने हात वर जाते. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर माहितीये का. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर त्याचा तो गुरु. बुकर टी वॉशिंग्टन हा जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरचा गुरु. म्हणजे तेवढा मोठा. अमेरिकेमध्ये जेव्हा स्लेव्हरी किंवा गुलामगिरी गेली तेव्हा तो मोकळा झालेला मुक्त झालेला पहिला माणूस. पण पुढे काय करायचं. तुम्ही ग्रॅज्युएट झाला पुढे काय करायचं. आम्हाला काही येत नाही. शिक्षण झालं पुढे काय. तो बुकर टी वॉशिंग्टनने त्याच्यासारख्या डिग्रो काळा होता तो. त्याने त्याच्यासारख्या लोकांसाठी शिक्षण सुरू केलं. अलाबामामध्ये त्यांनी संस्था टाकली आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरला कळवलं लवकर ये बाबा काम करायला येत आहे. पत्र लिहिलंय. वीणा गवाणकरचं पुस्तक आहे त्याच्यात लिहिलंय त्यांनी की येत आहे. तो बुकर टी वॉशिंग्टन त्यांनी काय लिहिलं. एका मुलानं एका मी काय सांगतो त्यांनी लिहिलेलं वाक्य आहे जे मी कधी विसरणार नाही. त्यांनी काय लिहिलंय की तुमची पात्रता महत्वाची आहे. तुम्ही काळे असा गोरे असा स्त्री असा पुरुष असा उंच असा माझ्यासारखे असा असेही असा पात्रता क्षमता पाहिजे. तुम्ही गाडीमध्ये जाता ना कारने तेव्हा ड्रायव्हरला काय विचारता चांगली गाडी चालवतोस का. मला येतच नाही. मग उतर बाबा चांगला ड्रायव्हर दे नाही तर तू पण मरशील आम्हाला पण मारशील. कळलं का. त्याची पात्रता काय आहे. त्याला गाडी चालवता आली पाहिजे. ती गाडी चालवता येणारी पात्रता आहे. ती काय का शिक्षण तुम्ही घेताय आणि प्रशिक्षण असतं. दिलीप पाटील आरटीएफ मध्ये खूप वेळा प्रशिक्षण घेतात. मला ते सांगतात आमचा क्वालिटीचा कार्यक्रम असतो तिथे काय काय होतं ते त्यात अनेक वेळाला गुणवंत कामगार आहेत ते महाराष्ट्र शासनाचे मला ते घेऊन गेले. तर माझ्याबरोबर चला माझा गौरव ते बघायला याल का. आनंदाने येईल. कळलं का. माझे जे विद्यार्थी आहेत ना तुमच्या मुख्याध्यापिका भेटल्या मला त्याला खूप आनंद वाटला. माझी विद्यार्थी एक आहेत. सुद्धा मी तुम्हाला सांगतोय माझं धन हे आहे विद्याधन आहे. कळत मला. आता काय तुमच्याकडे प्रश्न आहे. काय करायचं पुढे. मुलांना प्रश्न आहे मुलींना प्रश्न आहे. पुढे काय करायचं. आता नीट आहे का. आई जे आता करते ना तुमच्यापैकी पुष्कळ बहुसंख्य मुलं शेतकऱ्यांच्या घरातली आहेत. आई वडील कमी शिकलेले आहेत. त्यांना तुम्ही फसवताय. अभ्यास करतोय सांगून काय करता कोणाला त्या विचारीला माऊलीला कळत नाही. पण माझी आई निरक्षर होती. श्यामची आई. माझं नाव श्याम आहे ना. श्यामची आई निरक्षर होती. वडिला कळत होतो की अभ्यास करतोय की उन्हाळक्या करतोय. नाही तर मी इथपर्यंत आलो नसतो. वेळोवेळी काम धरत होती पण चांगलंही सांगत होती. कळलं की नाही. मुद्दाम काय म्हणतो तुमच्या आवडीनिवडी बदलतात. आता तुम्ही काय खाताय त्याच्यावर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. काय खाताय तुम्ही प्रामुख्याने. आता जर अंकिता बघा पैलवान किती आहे. ती आमची तिची मैत्रीण तशीच पैलवान आहे. आता ती आहे म्हटलं अगं आता मी तुम्हाला बोललो ना सगळ्या मुलींना
तुमच्या घरात लवकरच लग्नानंतर नवरोबा येणार आहे, मुलं होणार आहे, सासू आहे, हा तुम्ही सून आहात, माहेरचं बघायचंय. तुमचा भाऊ आई वडिलांना बघेल की नाही खात्री नाही. आणि नवरोबा झेलायचा आहे म्हणजे तो काय जर दारू प्यायला लागला तर तुमचं कुणाच्यापेक्षा भयानक कटली तुम्हाला बसतील. मी अनेक घरं पाहतोय आमच्या तिथे आजूबाजूला, बायका काम करतायत, नवरे नुसते दारू पिऊन पडलेले. आपल्याकडे दारू घराघरात फिरले विद्वाने सांगते व्यसने, तुम्हाला व्यसन लागण्याची शक्यता आहे. तंबाखू अजिबात खाल्ला नीट ऐका, प्रश्न ऐका, नीट ऐका. तंबाखू कोणत्याही स्वरूपात खाल्ला नाही त्याने हात वर करा. सगळे खातायत का तंबाखू? तंबाखू सगळे खाताय? मुलांचे सगळे हात वर झाले का? हा ठीक आहे, ठीक आहे. सुरू करा तंबाखू खायला, असं मी सांगत नाही. कळलं का? तंबाखूचे स्वरूप कोणतं आहे नीट ऐका. सोपं सांगतोय तुम्हाला. सिगरेट ओढणं, व्हिडिओ ओढणं, मशेरी लावणं, तंबाखू इकडे ठेवणं, कळलं का? हे सगळे तंबाखूचे प्रकार आहेत. नाकात काय ते तपकीर घालतात, चिंताय, कळलं की नाही? मला तुझ्याकडे बघितलं केव्हाही चिंता यायची, पण मी आता बघत नाही. कळलं का? चिंता येण्याची तपकीर कशाला हवी? आणि त्यांचं नाकानं असं मोठं होत जातं, त्याच्यात सगळं नाकातून तांबडं दिसायला. आणि जे सिगरेट ओढतात नीट ऐका, कॅन्सर आणि मुखाचा कर्करोग होण्याचं महत्वाचं कारण तंबाखू हे आहे. उपवास सगळे कशाने भरतात? धुराने भरतात. तो धूर काही काढता येत नाही पंक्चर करून. सायकल पंक्चर झाली पुन्हा लावता येतो पॅच केला. मोटरसायकल पंक्चर होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. समजलं ना? कळलं मला? तंबाखू आणि मद्य दोन्हीही कॅन्सर्स आहे. तुमच्या घरात तुम्ही नसलात मुली तरी नवरोबा, त्याचे बाबा, तुमचे बाबा, आणखी कोणी ते त्यातले मुक्त असतील असं नाही. त्यांना तुम्ही नीट ऐका, नीट ऐका मी काय सांगतोय. तुम्ही प्रेमाने विचारा, आजोबा कशाला विडी ओढताय? आम्हाला तुम्ही बरेच दिवस हवेत ना की नको? मर जाएगा तो अच्छा होगा, बुद्धा मर जाएगा. अच्छा कळलं का? तुम्ही मी प्रेमाने सांगतोय तुम्हाला. माझं ऐकणार नाही, तुमच्या आईचं ऐकणार नाही. पण तुम्ही विचारलं आजोबा कशाला विडी ओढताय? ते जवळकर गुरुजींनी सांगितलं कॅन्सर होतं त्यांनी. ते काय म्हणली इतके दिवस कुठे झाला? इतके दिवस कुठे झाला? गॅरंटी आहे का? आता तुम्हाला गंमत सांगतो. तुम्ही आजारी पडाल तेव्हा जेव्हा हॉस्पिटलला तेव्हा ते आमच्याकडे कॉट शिल्लक नाही. का बरं? ते आमच्याकडे तंबाखू खाऊन बरेच लोक आले कॅन्सरवाले, त्यांच्यासाठी पेशंट सगळे गाड्या कॉट सगळ्या गेल्या आहेत. मग तुमच्या वाट्याला काय येईल? खाली बाबा कळलं का? असं होईल. माझी जेव्हा वेळ येईल ना तेव्हा असं होण्याची शक्यता आहे. आता ऐका, तुम्हाला मी मोबाईलचं एक सांगितलं, ऑन साईट बघता तुम्ही. मोबाईल बघा, मी पण बघतो. माझी ऐका, माझा दर आठवड्याला एक लेख येतो, तो मी शनिवारी पाठवतो. तो नांदेडला प्रकाशित होतो. तो मी कसा पाठवतो? मी काही जात नाही त्यांच्या घरी टपाल टाकायला, ईमेलवर पाठवतो. आता एक तो ऐका, तुमचे शिक्षक काय सांगतायत? तुम्ही अभ्यास करत नाही, अभ्यासात लक्ष नाही. मला कुठे होते शिकवायला शिक्षक, ईमेल करायला? मी ह्याला विचारलं, दिलीपला विचारलं, ह्याला विचारलं, त्याला बोलवलं काका तुम्हाला कळत नाही एवढा? हो बाई शिकव मला, बुवा शिकवा मला असं सांगा. आणि मी ईमेल करायला शिकलो, कारण ते टायपिस्ट असतात ना, काय तुम्ही लिहिता मला कळत नाही. म्हणजे माझं अक्षर लागत नाही. काय होते नव्हते का? ते काय वेगळंच छापतात. तेव्हापासून मी ईमेलवर पाठवायला लागलो. माझ्या लेखा चूक असेल तुम्ही जबाबदार आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. एपीजे अब्दुल कलाम माहिती आहेत का? सांग मुली, तूच उभी राहा. अगं उभी राहा.